हे करडा असा आलेला आहे। आज सकाळपासून पाणी चालू आहे ज्वारीला, पण आता काहीतरी घोटाळा झाला आणि लाईट बंद पडलेली आहे। कुठेतरी तार तुटली असं म्हणतात। साधारण 2 वाजता लाईट जाणार होती, पण आता शक्यता कमीच आहे येण्याची, कारण आता ते तार जोडणे आणि नंतर येण्याची शक्यता कमीच आहे। त्यानंतर उद्याच लाईट येईल। येते का? रोज यायचं असं कोट्यापर्यंत? म्हणजे व्यायाम होते सकाळ सकाळ काय? चैत्राली मस्तपैकी सायकल चालवायला, एवढी मोठी असून पण। आता हे वायर आहे असंच ओढत न्यायचं आहे, म्हणजे गोळा करून, नाही तर थोडं थोडं ते आडे निष्ठत जातात आणि मग असं एक सलग 1000 फूट वायर असल्यामुळे पूर्ण गोळा करायची काही गरज नाही। असं ओढत न्यायचं म्हणजे शेततळ्यावर आपल्याला जायला येते। तर हे आहे आपलं शेततळं, 250 बाय 250। तर अशा पद्धतीचं हे शेततळं आहे। आणि ह्या वर्षी लाईटचा प्रॉब्लेम मागे एका तुम्हाला ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं। लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळं शेततळं 100% भरलं गेलं नाही, साधारण 60% ते भरलेलं आहे। आणि खाली खोल पण भरपूर आहे अजून। आणि एवढ्यावरच आता जे पुढचं काम आहे ते, कारण बोरचं पाणी कमी झालेलं आहे थोडंसं आणि विहिरीला पण पाणी कमी येतं आहे, त्याच्यामुळे आता आज वायर वगैरे जोडून सगळं ठेवायचं आणि उद्या लाईट आल्यानंतर इथलं पाणी डायरेक्ट तरी द्यायचं किंवा मग विहिरीमध्ये सोडायचं आणि विहिरीतून पुन्हा द्यायचं पिकाला, असं नियोजन आहे। ह्या शेततळ्यावर आपल्याला ह्या पाण्याच्या ह्याच्यावर आपल्याला पेरूची बाग वगैरे लावायची आहे। यावर्षी कुठलंच नियोजन जमलं नाही, कारण विषय असा होता की त्या शेतामध्ये जे लेवल माळरान आहे आपला, आणि त्याला लेवल करण्यामध्ये खूप खर्च झाला आणि उशीर पण झाला। त्याच्यामुळं जूनमध्ये 100% आता 2025च्या जूनमध्ये आपण शेवगा आणि पेरू याची लागवड करणार आहोत 100%। आणि मस्त त्यावेळेस नियोजन आपण करायचं। आणि यावर्षी लाईटीचं पण नियोजन व्यवस्थित आहे, त्याच्यामुळं तळं पण भरलं जाईल। सध्या ह्याच्यावर आपल्याला गहू आणि ज्वारीलाच पाणी हे आपण देणार आहोत। तर आता वायर जोडलेला आहे, 2 ठिकाणी जोड आहेत, त्या ठिकाणी किटकॅट आणून ते पण जोडायचे आहेत आपल्याला। आणि आता दिवस मावळलेला आहे, उद्या लाईट येणार आहे, तोपर्यंत आता सलूनमध्ये थोडंसं जाऊन कटिंग वगैरे करून येणार आहे। शेतातून आता मस्तपैकी तुळजापूरला येऊन बिर्याणी या ठिकाणी घेतलेली आहे आणि घरी पण पार्सल घेऊन चाललोय।